कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी, आपण फक्त एका व्यक्तीच्या हट्टामुळे इंद्राणीताईंना या अवस्थेत सुद्धा त्रास देतोय। किती मला कळतंय, पण भाऊजी, एक भाऊ म्हणून तुमच्या बहिणीला या त्रासातून सोडवा। सही करा फॉर्मवर आणि व्हेंटिलेटर काढायची परवानगी। शेखर जी, ये क्या कर रहे हैं आप? प्लीज ऐसा मत कीजिए, नका करू साहिद। भाऊजी, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही सही करा। मत कीजिए सिग्नेचर आप। हा आमचा फॅमिली इश्यू आहे, तुम्ही प्लीज यात पडू नका। प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतोय, बाबा तुम्ही करा सही। प्लीज प्लीज थांबा, प्लीज नका करू सही। भाऊजी, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही सही करा। पप्पाची सही करा। इंद्राणी मॅडम बहीण आहेत तुमच्या, तिचं रक्षण केलं पाहिजे तुम्ही। प्लीज साईन करू नका, प्लीज। मित्रा, काय झालं? शेखरजी कन्सेंट फॉर्मवर साईन करतायत। बाबा, बाबा काय करताय तुम्ही? सही करताय? हो बाबा, का करताय तुम्ही हे सगळं? अद्वैत ऐक ना, जरा ना गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करायला शिक, ओके? प्लीज जस्ट शट अप। एक शब्द बोल नकोस तू। का नाही बोलायचा? हे बघ अद्वैत, या घरात जेवढा हक्क तुझा आहे ना तेवढा माझाही आहे, ओके? मी बोलणार। बाबा तुम्ही करा से, या घरातली प्रत्येक गोष्ट या दोघांच्या मनाप्रमाणे झालीच पाहिजे असं नाहीये, तुम्ही करा प्लीज। भाऊजी काय बोलताय तुम्ही? आमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडणार नाही म्हणजे काय बोलताय तुम्ही भाऊजी? बरोबर बोलतोय तेजस, सगळ्याच गोष्टी फक्त तुमच्या मनाप्रमाणे घडतात। आम्हाला काय वाटतं ना, हे कधीच महत्वाचं नसतं तुम्हाला। काकू, भाऊजी, तुम्ही सही करताय ना? बाबा बाबा प्लीज ऐका ना, प्लीज असं नका करू। मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज सही नका करू। नेत्र आता नाही, आजपर्यंत तुझं सगळं ऐकलं, पण आज नाही। आज मी सही करणार। भाऊजी, सही करा। हाँ पप्पाजी। मैं साइन करने नहीं दूंगी। हे ठरवणारा तुम्ही कोण आहात? पेपर द्या इथे। नहीं, पेपर द्या। मैं म्हणते पेपर नहीं, मैं नहीं दूंगी।
तुमची हिम्मत कशी झाली? माझ्यामुळे इंद्राणी मॅडमची ही अवस्था झाली, त्यामुळे त्या जिवंत राहणार की त्यांचं काय होणार हे मी ठरवेन. आणि मी निर्णय घेतलाय, इंद्राणी मॅडम जिवंतच राहणार. त्यांचा व्हेंटिलेटर नाही काढू देणार मी. सॉरी, मैं ऐसा नहीं करते दूंगी. ह्या आता बाहेरची माणसं घरातले निर्णय घेणार आहेत. एक ना एक दिवस हे होणारच होतं काकूमा. हो, घरातल्या माणसांपेक्षा जास्त महत्व बाहेरच्यांना दिलं ना की असंच होतं. तेजस काय बोलतोयस तू? तुम्ही सगळं असं का बोलताय? मैथिली मावशींना आपण आपल्या घरातल्या सदस्याचा दर्जा दिलाय ना, तुम्ही सगळे असं का बोलताय? हे बघ नेत्रा, हे आता सगळं सोडून दे आणि आम्ही काय म्हणतोय ना तेवढंच ऐक. इंद्राणी ताईंबद्दल निर्णय घ्यायलाच हवा. असा कसा घ्यायचा निर्णय काकू? इंद्राणी आत्यांना काय हवंय हे माहितीये का आपल्याला? त्यांना जगायचं असेल तर काकू तुम्हाला माहितीये ना इंद्राणी आत्या कशा आहेत? हट्टी आहेत त्या कधीच हार नाही मानणार. त्या मला माहितीये त्या लढतील मृत्यूशी. नेत्रा, थांबा एक मिनिट भाऊजी. नेत्रा, आम्ही इंद्राणी ताईंबद्दल निर्णय घ्यायला नको असं वाटतंय ना तुला? ठीक आहे, थांबतो आम्ही. पण आमची एक अट आहे. आत्ताच्या आत्ता तू या मैथिली सेनगुप्ताला आपलं घर कायमचं सोडून निघून जायला सांग. या बाईने यानंतर कधीही आपल्या घराकडे ढुंकूनही बघायचं नाही. आहे कबूल? ही बाई जर कायमचं निघून जाणार असेल ना तरच आम्ही तुमचं ऐकू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.